नगरमध्ये तब्बल 40,000 कोटी रुपयांची विकास कामं आपण केली आहेत. मात्र नगर मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचं त्यांनी मान्य केलं. युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम विकास कामांवर झाला आहे असं विखे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महामार्गाच्या कामाबाबत केवळ आंदोलन करणं किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणं हा उपाय नाही. रस्त्याच्या कामासंदर्भात नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवावा असं आवाहन सुजय विखे पाटील यांनी केलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. आपल्याला वाटलं कामातून मतं मिळतील, कामं केले. 40 वर्ष फ्लायओव्हरचं काम होत नव्हतं, आपण 2 वर्षात उरकून टाकलं. नगरचा बायपास संपवला, नगर करमाळा संपवला. 40,000 कोटीचे काम मी संपवले मतं मागायच्या अगोदर. पण काय जमलं नाही मला बनांवर फिरता आलं नाही, रस्त्यावर झोपता आलं नाही. जे काम ग्रामपंचायतच्या शिपाईचं औषधी फवारणी ते जर लोकप्रतिनिधी करायला लागले तर मग सदस्यांनी काही निवडणूक लढवायची का? ही ऍक्टिंग आपल्याला जमली नाही. खोटे शब्द आपण दिले नाही. ज्या लोकांनी घोषणा केल्या की प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एमआयडीसी आणू, त्यांच्याच तालुक्याची एमआयडीसीला तो नको अशी परिस्थिती. हे विषय आपण समजून घ्यावा लागेल. बाकी आंदोलन करायचं तुमचा नैतिक अधिकार आहे, करा. कॉन्ट्रॅक्टरला हाना, त्याला पळून लावा आणि पुढची जबाबदारी पण तुम्हीच. नाहीतर मग सहकार्य करा, थोडा त्रास सहन करा. याच्याकडून हाणून ठोकून कसं तरी काम पूर्ण करून घेऊ. एकदा तरी स्वप्न पाहू दे की गाडी 100च्या स्पीडीतून निघाली तर नगरला पोहोचल. स्वप्नातच गाडी चालू राहील. तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे. हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन. ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतील, कधी खड्डे पडल, तुटल, पण रस्ता होईल आणि परत दुरुस्त करू ना. दुरुस्त करायचं तरतूद त्याच्यामध्ये आहे. 10 वर्ष त्याला दुरुस्त करायचं आहे. खड्डा पडला का 10 लोक व्हिडिओ काढायला पोहोचतात, पहा खड्डा पडला. मग ट्रॅफिक पण सांभाळा ना बाबा. नुसतं व्हिडिओ कशाला काढतो? 3-3 तास लोकांना जाम मध्ये उभं राहावं लागत होतं, तेव्हा पुढे होते सगळे यार. तर माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे की हा त्रास आपल्याला सहन करावा लागेल. आपण हा रस्ता मिळून पूर्ण करू. तुमच्या वेदना, तुमच्या भावना याचा पूर्णपणे सन्मान करतो. मला कोणाचाही अपमान करायचा नाही. तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेली तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही.